अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाचा आनंदोत्सव सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा। गेल्या 500 वर्षापासून सर्व भारतीय ज्या क्षणाची वाट पाहत आहात तो क्षण आज सत्यात अवतरला असून अयोध्या येथील प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमी ठिकाणी तब्बल 500 वर्षानंतर रामलल्ला आज अयोध्या नगरीत विराजमान होत आहेत। दरम्यान याच ऐतिहासिक दिनानिमित्त सातपूर कॉलनी छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे हा ऐतिहासिक दिन फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि श्रीरामांच्या जयघोषात ऐतिहासिक दिन सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला। या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर, सौ जानवी तांबे, सरचिटणीस दीपक मौले, चिटणीस भगवान काकड, सचिव किरण डोके, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले, सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2024 पदाधिकाऱ्यासह माजी अध्यक्ष नितीन निगळ, मुन्ना तुपे, जीवन रायते, GS साळवे, किशोर निकम, सचिन गांगुर्डे, संजय गायकवाड, प्रवीण नागरे, मच्छिंद्र माळी, विकी काळे, मनोज तांबे आदीसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। 500 वर्षाचा दीर्घकाळ आणि अनेक पिढ्यांचा फार मोठा संघर्ष, तसेच या मंदिर उभारणीसाठी भरपूर जणांनी दिलेले बलिदान खरं तर भारत देशाचेच नाही तर सर्व जगाचे लक्ष मंदिर उभारणीसाठी लागलेलं होतं। आज खरंच सगळ्या भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले। रामलल्ला आज परत पुन्हा अयोध्यात त्यांचे पदार्पण झालं। त्यांच्या या पदार्पण झालं आणि तोच उत्साह आज आम्ही सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष फरीदा शेख, त्यानंतर उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर, तसेच महिला उपाध्यक्ष जान्हवीताई तांबे, तसेच सेक्रेटरी मौले, दीपक मौले आणि भगवान काकड, किरण डोके आणि खजिनदार जीवन रायते, मुन्ना भाऊ तुपे, तसेच डोके आणि या सर्वांना मिळून आम्ही रामलल्लाचं पदार्पण जे अयोध्येत झालं त्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता सगळं सामूहिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने इथे उत्साह निर्मित केला। जय श्रीराम। रोल बोला। जय श्रीराम। आज खऱ्या अर्थाने खरी हिंदुत्ववादी जो म्हणतो आपण का ते एक ज्वलंत हिंदुत्ववादी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालं। कारण आजपर्यंत या मंदिरसाठी किती बलिदान झालेले हे फक्त जे आज अनुभवलेले बाबरी मस्जिदच्या वेळेस जे बलिदान दिलेले ज्यांनी ज्या कारसेवकांनी त्यांचा बलिदानाचं आज खरं चीज झालेलं आहे। जेणेकरून आज जे बी काही बलिदान झाले त्यांना पूर्ण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली। कारण मंदिर उभारणीमध्ये स्वतःचा जीव देऊन आज या मंदिरासाठी पिढ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे। तर त्याच्याकरता आज रामलल्लाचं जे स्थापन झाली मूर्ती तर ती फार मोठ्या बलिदानामुळं झालेली आहे आणि आज याचं सगळं श्रेय त्या कारसेवकांनाच जातं। त्यामुळं मी आज खूप नतमस्तक होतो त्या कारसेवकांना का ज्यांच्यामुळं आज हा दिवस पाहायला मिळाला आणि मी माझं स्वतःचं नशीब समजतो का मी या जन्मामध्ये राम मंदिर होऊ राहिलं आणि हे माझं नशिबाचा भाग खूप चांगला आहे का माझ्या पूर्वजांमुळं आज ह्या दिवस मला पाहायला मिळाला। आणि 500 वर्षाचा इतिहास का जिथं इतक्या वर्षापासून सर्व हिंदू लढत होते परंतु तरी पण राम मंदिर होत नव्हतं आणि आज हे राम मंदिर झाल्यामुळं आज सर्व हिंदूंच्या आज पूर्ण भारतीयांच्याच
भावना ह्या फार महत्त्वाच्या होत्या, कारण त्याच्यासाठी आज खूप बलिदान दिल्यामुळं आज आपलं मंदिर तयार झालेलं आहे. त्यामुळं रामलल्लासाठी मी नमन करतो. जय श्रीराम.